केंद्र सरकारनं अखेर राज्यामध्ये हमीभावानं हरभरा खरेदीला मंजुरी दिली आहे। राज्यात 7,61,000 टन एवढ्या हरभऱ्याची हमीभावानं खरेदी केली जाणार आहे। राज्यात जेवढा हरभरा उत्पादित होईल त्याच्या 20% हरभरा हमीभावानं खरेदी करण्याचं उद्दिष्ट सध्या तरी केंद्र सरकारनं दिलं आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी पहिल्या टप्प्यात हमीभावानं हरभरा खरेदीला प्राधान्य द्यावं, जेणेकरून किमान हमीभाव तरी मिळेल असं अभ्यासकांचं म्हणणं आहे। यंदा केंद्र सरकारनं हरभऱ्यासाठी 5,875 रुपये एवढा हमीभाव जाहीर केलेला आहे। आता आपण जर सध्याचा हरभऱ्याचा बाजारभाव पाहिला तर हमीभावापेक्षा 800 ते 1100 रुपयांच्या दरम्यान कमी बाजारभाव दिसून येतोय। आता निश्चितच काही बाजारांमध्ये अगदी 4,500 रुपयांच्या दरम्यान देखील हरभरा विकला जातोय, परंतु सरासरी जर आपण बाजारभाव बघितला, सरासरी म्हणजे ज्या बाजारभावामध्ये जास्तीत जास्त हरभरा विकला जातोय तो सर्वसाधारण दर हा ज्याला आपण आपल्या बोलीभाषेमध्ये सरासरी दर म्हणतो, हा सध्या आपल्याला 4,800 रुपयांपासून 5,200 रुपयांच्या दरम्यान दिसून येतोय। आणि जर आपण हमीभावाशी त्याची तुलना केली तर सध्याचा बाजारभाव 800 ते 1100 रुपये कमी दिसतोय। म्हणजेच सध्याचा बाजारभाव हमीभावापेक्षा खूपच कमी आहे। अशा परिस्थितीमध्ये पहिल्या टप्प्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांनी जर हमीभावानंच हरभरा विकला तर किमान आपल्याला हमीभाव मिळायला मदत होईल।